आहा, काय सुंदर देवी आहे. या देवीची अशी कथा सांगितली जाते की जेव्हा भगवान शंकर आणि पार्वती माता गप्पा मारत बसत असत, त्यावेळेला पार्वती माता अनेक वेळेला भगवान शंकरांना सल्ला देत असत. म्हणून शंकरांनी पार्वतीला गुरु या नात्याने तिच्या पायाजवळ बसण्याची इच्छा व्यक्त केली, पण तिने ती नाकारली. पण जेव्हा असुरांचा नाश केल्यावर देवीचा राग शांत होईना, तेव्हा भगवान शंकर देवीच्या पायात पडून राहिले. म्हणजे पायाखाली शंकर, हातात मुंड, त्यातून पडणारं रक्त पिणारा श्वान, गळ्यात रुंडमाला, असं या देवीचं रूप महिषासुराचा वध केल्यानंतरचं आहे. उग्र रूपातली ही अनुगामिनी. ही अनुगामिनी देवी मोहाचा त्याग करायला शिकवते. विरक्तीची